नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. दारूच्या नशेत धुमाकूळ, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताला घेतला चावा, तरुण तरुणीवर गुन्हा दाखल. बालेवाड येथील बारमध्ये पोलिसांशी वाद घालून गोंधळ घालणाऱ्या तरुण तरुणीवर बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणं आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या हाताला चावा घेऊन जखमी केल्याचा आरोप या दोघांवर आहे. यावेळी बारमध्ये एक तरुण तरुणी मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. त्यांनी बारमध्ये मारहाण झाल्याचा दावा करत सीसीटीव्ही फुटेज तात्काळ देण्याची मागणी केली. बार व्यवस्थापनाने फुटेजचं नियंत्रण मुंबईमध्ये असल्याने ते दुसऱ्या दिवशी देऊ असं सांगितलं. यानंतर दोघेही संतप्त झाले आणि पोलिसांशी वाद घालू लागले. नंतर हे दोघे बाणेर पोलीस ठाण्यात आले आणि तेथेही गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असतानाही त्यांनी ऐकलं नाही. दरम्यान दोघांच्या तोंडातून दारूचा वास येत असल्यानंही पोलिसांनी नमूद केलं. या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. यावेळी मानसी परिहार हिने महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या उजव्या हाताला चावा घेऊन जखमी केलं. याशिवाय परिहारने मी आत्महत्या करून तुमच्या नावाचा उल्लेख करीन असं तर युवराज परताने यांनी माझी पावर वापरून तुमच्या नोकऱ्या घालवतो अशी धमकी दिली.